सतरंजी कशी करते हो बाई ह्या पोरीनं तर नाकात नऊ आणला बाई माया. खरंच असं कंटाळून गेली. फारशी ते सतरंजी नको करू, काढ तोंडातून धागा. ऐकत जा ना हो बाई, कायले मा डोकं खाते तू. ऐक थोडीशी. बिलकुल ऐकत नाही. पोरीनं असा जीव खाऊन टाकला बापा. मी म्हणतो येईन तू झोप ना, थोडीशी झोपशील तर माझी वेळ शांती भेटते. झोप. लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या बाळाला झोप का ग येत नाही. झोपली मा एकदाची. सांगते तू काय आली वा, माय तर लक्षच नाही. बस बस मा बस. तुला का सांगू बाई, ह्या पोरीचं एवढी मोठी पोरगी झाली, हिच करता करता कधी रात्र होते कधी दिवस निघते काही समजत नाही. मला तारासून गेली बाप्पा, लय तारासून गेली. हिचे किस्से जर सांगायला बसलो ना दिवसही कमी पडा जावे. पण आता का सांगाच लागल. एक दिवस दुर्ग्याला म्हटलं जा अंगणातून शेण घेऊन ये. तिथं मोनी उभी होती. मोनी म्हणते अव माय हे माया शेण व्हायना म्हणते. दुर्गेला म्हटलं अव तिचं का नाही याचं का, तुले आण सांगितले ना. मोनी काय ऐकायला तयार नाही. मोनी म्हणते हे माया शेण व्हाय. असे प्रकार आमच्या इथं घडते. काही होऊ शकते मग काय. मोनी म्हणते माया शेण व्हाय. आता खरंच सांगा बापा, शेण आणि का माणसाचं का समजत नसेल का. असे किस्से सांगितले ना बस. आणि तशी मी कोणाला सांगत नाही बरं. पण मी आहे तुमची आणि तुम्ही आहे माय. आता एकदा काय झालं, माझा भाऊ आला. त्यानं आणलं होतं बिस्किटाचा पुडा. कोणते बिस्किट? पार्लेजी. मॅडम ओ मॅडम तुम्ही खाता ना बिस्किट? का म्हणते त्याच्यात स्वाद भरे शक्ती भरे. माया पोरी 7 त्याच्यात बिस्किट राहते 14. मी म्हणलं आता 2-2 खातील बा म्हणलं या. कायच्या हो बाई अशा तुटून पडल्या त्याच्यावर. बिस्किट एकाकडं झाला नुसत्या भुगा भुगा भुगा. म्हणून मी माझ्या पोरीचे किस्से काही सांगत नाही. पण तुम्ही आहे माय आणि मी आहे तुमची, सांगाच लागते. आता माई सासू मला एकदा म्हणे नवराई म्हणे आपल्याला म्हणे वंशाचा दिवा पाहिजे म्हणे. वंशाचा दिवा कायचा नवात कायची झाल्या मा ज्योती ज्योती झाल्या. कंटाळून गेलो. मग एक दिवस आमच्या गावात आहे ना योग संपदाचा ग्रुप आला. आणि त्यांना थीम कोणती ठेवली म्हणे बा, कुटुंब नियोजन. आणि पाट्या कोणत्या दिल्या, बस 2. मुलगा मुलगी एक समान. नवरा आला बाई घेऊन. म्हणते हे पाटी ठेवून दे, घरात ठेव कुठं तरी. मी म्हटलं काय लेव गणपता काय तू सांगते मला. आपल्या घरासमोर ते आंब्याचं झाड आहे ना तिथं जाऊन लाव म्हटलं ते पाटी. पुढच्या वर्षी आंब्याच्या झाडाला 2च आंबे लागले. आंब्याच्या झाडाला 2 आंबे. आंब्याच्या झाडाला समजलं पण माया नवऱ्याला काय म्हणून मी कोणाचीच किस्से सांगत. पण तुम्ही आहे माया मी आहे तुमची सांगावंच वाटते मला. पण काय होतं अशी जातो बाप्पा आणि पाय असे चमचम दुखते ह्या दुर्गे पायी. असे दुखते हो पाटकार का सांगू बापा. आता एक दिवस माया नवरा म्हणे एक आव म्हणे आपण शेगावले जाऊ म्हणे. चला बाप्पा त्याच्यात काय जाऊ आपण. चाललो. मग गणपत का म्हणते आजकाल लई गर्दी राहते म्हणते बसमध्ये. बसमध्ये बसलो चढू म्हणते आपण. पहिले नवरा चढला मग मी चढली. माझ्या माग दुर्गी पिंकी छोटी मोनी 7 चढल्या. आणि त्यांना का सांगून ठेवलं बापानं, दुर्गे खूप गर्दी राहिली ना तर मी फक्त म्हणीन म्हणे दुर्गे ओ दुर्गे फक्त ऍक्टिंग करायची म्हणे. ओकायचं नाही म्हणे ऍक्टिंग करायची म्हणे. गाडीत चढलो पूर्ण बस
बस भरून एक जागा दिसेना. कुठं बसेल बाबा एवढे 9 जण आम्ही. झालं गणपत. दुर्गे मला माझे दुर्गे तर सोडा साथीच्या साठी. पूर्ण बस रिकामी. कोणाला आम्हाला नेणार होतं, पूर्ण बस भरली आहे म्हणून सारे उतरले. आमच्या 9 जणांना काय करण्याचं तो राहिलो तिथं. म्हणून मी म्हणतो मी आहे तुमची, तुम्ही आहे म्हणून तुम्हाला सांगतो मी. त्याच्यानंतर काय होते, एक आता दुःखद घटना माझ्यासोबत. दुर्गेच्या आधी मला एक नंदा नावाची पोरगी झाली. नंदे दिसाले लय सुंदर, अप्सरा जणू लय सुंदर, स्वयंपाकात सुगरण. निंदाल जायची, निंदाल गेली. एकदा तिच्या एका नरधामनानं तिला पकडलं आणि तिचं वाटण ते केलं. नंदा आली, बिलगून अशी सांगू लागली, माय माय असं असं झाली. हा भीती पूर्ण सांगितली आणि नंदा तेव्हापासून बाहेर जाणं सोडून दिलं. मग ते घरीच राहू लागली. त्याच्यानंतर मग एक दिवस आम्ही लोक गेलो. नंदा होती घरात. एक तोच त्या शेतकऱ्याचा पोरगा आला तिथं आणि त्यानं तिच्यासोबत जे करायचं ते करून ठेवलं. बापा घरी कोणी नाही, डाव साधून घेतला आणि बिचारी नंदानं त्या समोरच्या याच्यात विहीर होती त्याच्यात पडून आपला जीव दिला. सोटा नाही करायचं, आपण आहे सगळे. हमारे देश में नवरात्र में 9 देवियों की पूजा करने का प्रावधान है और हमारी ने तो 7 किए. म्हणून वाटते मुलगा मुलगी एक समान. मुलीला काहीही करून शिकवा. संरक्षणासाठी लाठी काठी गनिमी कावा शिकवा. पोरीला अबला म्हणून नव्हे तर सबला म्हणून बघा. मॅडमनी पण आपल्याला तेच सांगितलं होतं. सरते शेवटी मी पण तेच सांगते आणि पूर्ण विराम.